पण त्यातल्या त्यात अशा पद्धतीची स्टोरी असलेली सिरियल की जी इंद्रायणी आहे, ज्यात वारकरी संप्रदायाबद्दल बोललं जातंय, अशी सगळ्यात पहिल्यांदा मी ही गोष्ट माझ्या घरच्यांसोबत शेअर केली. आणि अर्थात त्यांच्यासाठी मला अभिनयाचं काम मिळणं ही एक आनंदाचीच बाब होती. मी या क्षेत्रात आलो तेव्हा मला फक्त हे माहिती होतं की मी समाधानासाठी ह्या क्षेत्रात आलोय. माझी फॅमिली आणि माझा मित्रपरिवार हे मला कायम सपोर्ट करत असतात, कायम पुश करत असतात. अचानकच जेव्हा मला कळालं की म्हणजे नॅशनल अवॉर्ड मिळालाय आणि मग तेव्हा हीच रिॲक्शन होती. म्हणजे पंचवटी, त्र्यंबकेश्वर आणि सगळाच एरिया, अशा जुन्या गोष्टी, जुने वाडे आणि मंदिरं, अशी खूप सारी मंदिरं. तर मला हे फार फॅसिनेट करतं, मला खूप आवडतं. माझं कोणी गॉडफादर नव्हतं. माझे वडील रिक्षा चालवतात, माझी आई घरकाम करते. आणि हे सांगायचं कारण काय की माझ्या कुठल्याच ओळखी नव्हत्या ह्या क्षेत्रातल्या. नमस्कार, मी रुचिका बोंडवे. स्टार शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आता मी इंद्रायणीच्या सेटवर आलेली आहे आणि अर्थातच कलाकारांसोबत गप्पा गोष्टी मारणारच आहोत. पण त्याआधी मी माझ्या जुन्या मित्राला भेटायला इकडे आले आहे. खऱ्या अर्थाने इंद्रायणीचा आत्तोबा आणि दत्तोबा म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका सुमंत या ठिकाणी आहे. मनापासून स्वागत. धन्यवाद. धन्यवाद रुचिका. कसं चाललंय सगळं एकंदरीत? मस्त, खूप छान. आणि सध्या तर अजूनच छान. इंटरव्ह्यूच्या सुरुवातीलाच मी एक छान आनंदाची गोष्ट सांगेल की त्याला आता सध्या व्हॉइस ओव्हरसाठी नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. सगळ्यात आधी अभिनंदन तुझं या गोष्टीसाठी. थँक्यू. खरं तर आता स्वप्न जे असतं एखाद्या कलाकाराचं ते पूर्ण झालंय. पण आता तुझी काय काय स्वप्न होती हे सगळं बोलणारच आहोत. पण आता इंद्रायणीचा ट्विस्ट आम्हाला पाहायला मिळतोय. दत्तोबा काय काय कॅरेक्टर साकारणार आहे पुढे जाऊन आता? माझं आत्ताच असं एक शूट झालंय की मी लहान मुलं म्हणजे कोइन्सिडन्सच म्हणावं लागेल, कारण मी आता माझा एक असा सिक्वेन्स होता की आता आमच्या गावात भूताची गोष्ट आहे. हे तुला कदाचित बाकीच्यांनी सांगितलं असेल. भूताची गोष्ट आमच्या सिरियलमध्ये येणार आहे. तर त्याआधी एक भूताची गोष्ट ऑलरेडी मी सांगतो सगळ्या लहान मुलांना. आणि जसं तू आता म्हणालीस की मला जस्ट एक नॅशनल अवॉर्ड मिळालाय, तो व्हॉइस ओव्हर म्हणजे नरेशनसाठी, म्हणजे स्टोरी टेलिंगसाठीच मिळालाय. आणि नेमकं मला तेच काम मला सिरियलमध्ये करता आलं की सगळ्या लहान मुलांना मला एक गोष्ट सांगता आली, भूताची हॉरर स्टोरी. आणि खूप खूप मजा आली ती गोष्ट सांगताना. आणि आमचे दिग्दर्शक आहेतच विनोद सर, ते खूप ते काढूनच घेतात. त्यांचं ते कसबच आहे की ते खूप छान पद्धतीने ऍक्टरकडून काढून घेतात. तर एकंदरीतच हे खूप छान निसर्गरम्य ठिकाण आहे. नाशिक मध्ये आहोत आणि मी पाहिलं पाठीमागे शेत वगैरे आहे असं छान. तर कसं वाटतं इथे शूट करायला आणि फ्रेंडशिप झाली का सगळ्यांसोबत? हो, अर्थात. सगळे काय मित्रच आहेत आपले. माझा एक बेस्ट फ्रेंड आहे, तो तिथे बसलाय, ज्याचं नाव शेरू आहे. जे इतक्या उंचीचं असं गुटगुटीत कुत्रं आहे, जे सगळ्यांचंच लाडकं आहे. आणि नाशिकमध्ये शूट करण्यासाठीची एक आनंदाची बातमी माझ्यासाठी का आहे, कारण मुळात मी स्पिरिच्युअल नाही म्हणता येणार, पण आय एम मोर इन टू ट्रेडिशन्स आणि कल्चर्स. आणि नाशिकला ते भरभरून लाभलेलं आहे. म्हणजे पंचवटी, त्र्यंबकेश्वर आणि सगळाच एरिया, अशा जुन्या गोष्टी, जुने वाडे आणि मंदिरं, अशी खूप सारी मंदिरं. तर मला हे फार फॅसिनेट करतं, मला खूप आवडतं. त्यामुळे कधी कधी जर सुट्टी असेल ना, तर मी एकटा निघतो, एकटा फिरतो, घाटावर जातो, गोदा आरतीला बसतो आणि खूप प्रसन्न वाटतं, खूप छान. आणि नाशिकला असंही सगळे म्हणतातच की बेस्ट क्लायमेट सिटी म्हणून. त्यामुळे इथलं वातावरण तर आहेच सर्वोत्तम. त्यामुळे खूप मजा येते. आणि नाशिक हे आहेच खरंच खूप सुंदर शहर आहे. बरोबर. मला एक सांग, आधी तो नाटक करत होता, छोट्या वेब सिरीज असतील किंवा छोटे छोटे एपिसोड्स असतील, जाहिराती असतील, या सगळ्या गोष्टी तू पार पाडल्याच. पण त्यानंतर ना, जेव्हा तुला असं समजलं की बाबा इंद्रायणी सिरियल माझ्या वाटेला आलेली आहे, तर ती मुवमेंट काय होती आणि सगळ्यात आधी कोणासोबत शेअर केली आणि ती पोहोचली कशी तुझ्यापर्यंत? झालेलं असं की ही माझी 4थी सिरियल आहे तसं बघितलं तर. आणि मग जेव्हा 3 सिरियल झाल्या तेव्हा मी घरी होतो आणि मला एके दिवशी ईशा, आमची क्रिएटिव्ह हेड आहे, जी माझी मैत्रीणही आहे, आम्ही एकत्रच नाटक शिकलो. तर तिनं फोन केला की ऐक ना सुम्या, एक ऑडिशन आहे एक सिरियलसाठी, इंद्रायणी नावाची सिरियल आहे. आणि मला झालं की नाव ऐकूनच मी हर्षभरीत झालो. का? कारण माझ्या घरात म्हणजे वारकरी संप्रदायाचाच वारसा आहे. त्यामुळे आणि त्यात इंद्रायणी. आता मला माहित नव्हतं की नक्की कॉन्टेक्स्ट सब्जेक्ट काय सिरियलचा, की म्हणजे पॉश एक एलिट क्लासची स्टोरी आहे की कुठली ग्रामीण आहे, की म्हणजे आता इंद्रायणी म्हणजे आळंदी आणि त्या संदर्भानं विठ्ठल आणि विठ्ठलाची भक्ती आणि पंढरपूर या गोष्टी आहेत का, मला काहीच कल्पना नव्हती.
तर मग जेव्हा गेलो तेव्हा नंतर इव्हेंच्युअली सगळ्या गोष्टी जेव्हा कळाल्या, गोष्ट कळत गेली, तर तेव्हा मला लक्षात आलं की ही इंद्रायणी आणि ही विठुरायाचीच गोष्ट आहे. आणि त्यामुळे मग मला असं खूप जवळचं वाटू लागलं. आणि ह्याचे एक थोडे अजून ह्याची अशी एक म्हणजे अजून माझ्या घरात आनंद घेऊन आली ही सिरियल, ह्याची अजून कारण काय आहेत? कारण मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मी ही गोष्ट माझ्या घरच्यांसोबत शेअर केली, आणि अर्थात त्यांच्यासाठी मला अभिनयाचं काम मिळणं ही एक आनंदाचीच बाब होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे. पण त्यातल्या त्यात अशा पद्धतीची स्टोरी असलेली सिरियल की जी इंद्रायणी आहे, ज्यात वारकरी संप्रदायाबद्दल बोललं जातंय अशी. कारण आजकाल तुम्ही बघाल तर ना, म्हणजे मी खूप आवर्जून सगळ्यांना सांगतो की ही सिरियल आवर्जून बघा. का? कारण आता बाकीच्या सिरियल बघतो आपण, त्यामध्ये सासू सून आणि म्हणजे आता अर्थात आता बदल होत आहेत, चांगल्या चांगल्या सिरियल सुद्धा आहेत चांगल्या चांगल्या विषयांच्या, पण तरी बहुतांशी बहुतांशी सिरियल्स मध्ये कसं असतं की हिरो असतो, हिरोईन असते, विलन असतो, आणि मग ते सासू सुनाची कजाक भांडणं आणि ह्या गोष्टी. सिरियल मध्ये म्हणजे आहे ड्रामा, कुठेही असतो, ड्रामा शिवाय गोष्ट पुढे जात नाही. पण हा ड्रामा सगळा घडतो ते एका लहान मुलीचा ड्रामा आहे, आणि तिचा विठुराया पाठीराखा आहे. आणि ह्या गोष्टी फार माझ्या घरच्यांना पण इतक्या आनंदून गेल्या, तर त्याचा त्यांना फार आनंद वाटला. आणि अजून एक त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट, का? कारण ही सिरियल माझ्या गावी, म्हणजे मी मूळचा लातूरचा आहे, तर आमच्या गावी तर म्हणजे भजनं कीर्तन प्रत्येक गावागावात जसं होतं, तर आमचं खेडेगाव आहे लातूरमध्ये, गांजूर गावाचं, तर तिकडेही होतं. तर तिकडेही बऱ्यापैकी बरीच लोक अजून ही सिरियल बघतात आवर्जून. का? कारण ह्या सिरियलचा विषयच आपल्या विठुरायाचा असल्यामुळे. त्यामुळे मग, आणि त्या सिरियलमध्ये मी काम करतोय ही गोष्ट त्यांच्यासाठी पण फार आनंदाची आणि अभिमानाची आहे. आणि त्याचा परिणाम माझ्या घरात असा होतो की माझ्या लोक माझं कौतुक करतात माझ्या घरच्यांकडे, त्यामुळे माझ्या घरच्यांना पण अजून छान वाटतं, त्यांना अजून अभिमान वाटतो, आणि त्यांचा आनंद म्हणजे माझा आनंद, त्यामुळे मलाही खूप छान वाटतं. मस्त मस्त. आताच तू म्हणाला की व्हॉइस ओव्हर साठी तुला एक छान नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे, आणि प्रत्येक कलाकारासाठी अभिमानाची गोष्ट असते ती. तर एकंदरीत तुला कसं वाटलं, की म्हणजे वाटलं होतं की असं की आपल्याला मिळू शकेल नॅशनल अवॉर्ड? म्हणजे आता कसं होतं की आपण कोणतेही फील्ड असू द्या, कोणत्याही फील्डमध्ये पाऊल टाकताना, त्याला करिअर म्हणून निवडताना आपण काय विचार करतो पहिला, की आपल्याला याचं सर्वोच्च पातळी गाठायची या फील्डमध्ये, आणि आपल्याला म्हणजे ऍट द टॉपच जायचंय. आपण हा प्रत्येक जण विचार करूनच येतो, आणि आपलं कायम स्वप्न असतं की आपण कायम प्रगती करत करत वरपर्यंत जाऊ. आणि जेव्हा मी या क्षेत्रात आलो, तेव्हा मला फक्त हे माहिती होतं की मी समाधानासाठी ह्या क्षेत्रात आलोय. कारण म्हणजे नाटक आणि अभिनय हे मला छान जमतं म्हणून, आणि मला लोकांचं मनोरंजन करता येतं हे मला जाणवलं, कारण लोकांनी मला ते जाणवून दिलं. त्यामुळे म्हणून मी या क्षेत्रात आलो. आणि तेव्हा फक्त मला हे माहिती होतं की आपल्याला प्रगती करत राहायची आहे, कुठं पोचायचंय हे असं माझं काही डोक्यात नव्हतं. पण मला झालं की आपण प्रामाणिकपणे काम करत राहू, त्याचं फळ कधी मिळेल ते मिळेल असं. आणि अचानकच जेव्हा मला कळालं की म्हणजे नॅशनल अवॉर्ड मिळालाय, आणि मग तेव्हा हीच रिॲक्शन होती माझी. कारण ते मी अर्थात मी कधी असं स्वप्न नव्हतं बघितलं, कारण मी त्या पद्धतीनं कधी विचार केला नव्हता ह्या गोष्टीबद्दलचा. मग मिळालं, आणि तरीही मला असं वाटतं की ते खूप मोठं यश आहे माझ्यासाठी. पण तरी मी नेहमी हे सांगतो सगळ्यांना की मला लोक म्हणतात की आता काय बाबा, तुला आता नॅशनल अवॉर्ड मिळाला, तर झाला, सेट झाला तू आयुष्यात. पण मला पर्सनली असं वाटतं की ही माझी अचीवमेंट म्हणण्यापेक्षा मी याला एक मोटिवेशन म्हणून घेतो की ह्यानं मला अजून काम करायची संधी मिळो, अजून कामं येत राहोत, जे की आता मिळतात कामं, आता रेकग्निशन होत आहे. जेव्हा मी नॅशनल अवॉर्ड घेतला त्यानंतर बऱ्याच लोकांना मोठमोठ्या भेटलो तिथे, तर त्यांनी स्वतःहून जेव्हा माझं कौतुक केलं तेव्हा मला असं वाटलं की नाही, कारण मी मूळचा ऍक्टर आहे, आणि मी व्हॉइसवर आणि डबिंग मध्ये नंतर आलो. मग तर मी त्याला कधीच पहिला प्रेफरन्स दिला नव्हता. पण जसं लोकांनी मला अप्रिशिएट लोकांनी केलं, तर तेव्हा मला अजून पुश मिळत गेला, जो अजूनही माझ्यासोबत आहे. आणि म्हणजे माझे हितचिंतक आहेतच, पण माझा सगळ्यात मोठा माझे आधारस्तंभ म्हणता येईल तर ते म्हणजे माझी फॅमिली आणि माझा मित्रपरिवार, जे मला कायम सपोर्ट करत असतात, कायम पुश करत असतात. आणि मला खरं कदाचित असंच वाटतं की माझ्यात खूप काही होतं, खूप काही आहे कदाचित, आणि त्या सगळ्यांमुळेच मी आत्ता इथपर्यंत आहे, आणि आयुष्यात मी पुढे जिथंही जाईल. आणि मला स्वतःवर एक
ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणणार, पण एक आत्मविश्वास आहे राईट. की मला अजून खूप करायचंय आणि मी तिथं पोहोचेन आणि या सगळ्यांच्याच आशीर्वादानं पोहोचेन. बरं, मला सांग सुमन, की आता या बरेच कलाकार आहेत की ज्यांना आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आहे. तर एकंदरीतच सगळ्यांना एखादी उंची गाठायची असेल तर अशा सगळ्या प्रेक्षकांना आपल्या काय संदेश देशील किंवा काय सांगशील? म्हणजे मी त्या सगळ्या कलाकारांना आणि तुलाही हे सांगेन की त्या सगळ्या कलाकारांमध्ये सगळ्यात रांगेत सगळ्यात पहिला मीच उभा आहे, कारण मला पण अजून खूप काही अचीव्ह करायचंय. पण मी आता इथपर्यंत जे आलो की ते कदाचित काही खूप ग्रेट नाहीये, पण जिथपर्यंत मी आलोय तर तिथपर्यंतचा माझा जो थोडका अनुभव आहे, तर त्यावरून मी इतकंच सांगेन की बाबा रे, माझं कोणी गॉडफादर नव्हतं. माझे वडील रिक्षा चालवतात, माझी आई घरकाम करते. आणि हे सांगायचं कारण काय आहे की माझ्या कुठल्याच ओळखी नव्हत्या ह्या क्षेत्रातल्या. तरी पण मग मी तेच म्हणालो मगाशी की स्वतःवर जर आपला म्हणजे आत्मविश्वास असेल ना, तर मग आपण काही करू शकतो. म्हणजे मी तेच म्हणतो की कुठलीच ओळख नसताना मी जर हे करू शकतो ना, तर मग कोणी काही करू शकतं. आणि जगात आपल्याकडं जगभरात अशी खूप मोठमोठी उदाहरणं आहेत की माणसं काहीच नसताना कुठून कुठं गेली आहेत. मी तर काहीच नाही केलं अजून. त्यामुळे मला एक वाटतं की खूप खरी गोष्ट आहे ती की कर्म करत राहायचं, स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि आपल्या प्रयत्नांचं फळ आपल्याला, मी असं नशीब वगैरे हे नाही म्हणत आहे, पण आपलं काम ना बघत असतं कोणी ना कोणी कुठूनही आपलं काम कोणी ना कोणीतरी बघत असतं. आपल्याला कधीच अंदाज पण लागत नाही की कधी काय कुठून होईल आणि कुठल्या लेवलला ते जाईल, जसं माझं आत्ता झालं नॅशनल अवॉर्ड बद्दलचं. त्यामुळे आपलं काम करत राहायचं प्रामाणिकपणे. आपण स्वतःशी प्रामाणिक राहिलो ना की मग कशाचीच गरज पडत नाही. क्या बात आहे, काय बोलतोस रे, काय बोलतोस. अगं त्याचाच तर पुरस्कार मिळाला. बाय द वे, खूप छान वाटलं आज. खूप दिवसानंतर भेटलो आपण आणि actually. एवढा छान मनमोकळेपणाने तू बोललास माझ्यासोबत, काही गोष्टी शेअर केल्या. एकंदरीत छान वाटलं. आज वेळ कमी आहे आपल्याकडे, म्हणून थोडक्यात आपण इंटरव्ह्यू वाइंड अप करतोय. पण येस, नक्की कधी वेळ मिळाला तर निवांत गप्पा मारूया छान. पण तुर्तास तरी आपण इथेच थांबतोय. पण येस, नॅशनल अवॉर्ड आपला सुमनचा कसा वाटला हा इंटरव्ह्यू मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.